नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आता आपण पोहोचलेलो आहे त्र्यंबकेश्वर जवळ अंबोली घाट जो आहे, त्र्यंबकचा घाट आपण म्हणतो, तो घाट चढून आपण वरती आलेलो आहोत ना. अंबोली जो स्टॉप आहे तिथे आपण पोहोचलेलो आहोत. व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच आहे का आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना म्हटलं तर त्र्यंबकेश्वरला गर्दी ही असतेच आणि असतेच. आणि त्याच्यामुळे आपल्याला जो नाशिकला जायचा रस्ता आहे तो त्र्यंबकेश्वरच्या जवळूनच जातो आणि त्याच्यामुळे गर्दी असल्यामुळे, भाविकांची गर्दी असल्यामुळे जे गैरसोय होते नाशिक साईडला जाण्यासाठी, नाशिक पुढे सिन्नर वगैरे जाण्यासाठी जी गैरसोय होते, त्यासाठी तुम्हाला मी सांगतो का हा एक पर्यायी मार्ग आहे. हा बघा, हा जो पर्यायी मार्ग आहे, इथून तुम्ही सरळ जाऊ शकता. इथून तुम्ही सरळ गेल्यानंतर तुम्हाला एक उजव्या हातावर टर्न मारून सरळ जायचं आहे, मग तो नाशिक मध्ये रस्ता जातो. तर त्याचे ओळखसाठी तुम्ही जर तो घाट चढलेत, त्र्यंबक घाट जो चढल्यानंतर तुम्ही हे बघा, या ठिकाणी आल्यानंतर इथे बोर्ड आहे हा बनवलेला, नाशिक, डहाणू, त्र्यंबकेश्वर, जव्हार, हर्सूळ. तर इकडून हा जातो तो हर्सूळला जातो असा हा. मग पुढे तो गिरणारा मार्गे नाशिकला जातो. तर इथे आल्यानंतर कधी लक्षात ठेवा, तेही श्रावणी सोमवारी गर्दी असते, भाविकांची गर्दी असते, त्याच्यामुळे गैरसोय होते, ट्रॅफिक खूप झालेली असते. इथे काल बॅनरही लावला होता आपण इथून गेलो तेव्हा. तर हा पर्यायी मार्गाचा तुम्ही वापर करू शकता. तर तुमची गैरसोय होणार नाही, कारण सरळ गेल्यानंतर खूप सारी गर्दी असते, स्पेशली श्रावणी सोमवारी. कारण श्रावणी सोमवारची भाविकांची गर्दी खूप असते त्र्यंबकेश्वरला. तुम्ही खूप सारे व्हिडिओ पण बघितले असतील, त्याच्यामुळेच हा व्हिडिओ बनवतोय. जेणेकरून जर तुम्ही हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवला तर जी पुढे जाऊन होणारी गैरसोय टळेल. हा रस्ता मोकळा असतो, मस्त मोकळ्या रस्त्याने जाता येते तुम्हाला. त्र्यंबक वरून न जाता या रस्त्याने गेलं तर तुम्हाला जिथे जायचं असेल, नाशिक, वणी साईडला, सिन्नर साईडला, तर ह्या रस्त्याचा वापर करा. इथे आल्यानंतर इथून सरळ जा, पुढे गेल्यानंतर एक राईट असतो, हर्सूल गिरणारा मार्गे तुम्ही जाऊ शकता. त्याचमुळे हा व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण त्याच्यामुळे ज्याला जायचं असेल तर त्याची गैरसोय टळेल. आता आम्ही तुम्हाला जिथे दाखवलं अंबोली जो स्टॉप आहे, तिथून जरी तुम्हाला पुढे येण्याचा हा रस्ता मोकळा दिसला, तरी पण तुम्हाला मी सांगतो, श्रावणी सोमवारी, स्पेशली तिसऱ्या श्रावणी सोमवारी तुम्ही इथेपर्यंत याल. इथे आल्यानंतर तुम्हाला गाडी इकडून परत फिरवून मागे जावं लागेल. त्याच्याकरता जर तुम्ही कधी तिसऱ्या सोमवारी किंवा तिथे जर अडवलं गेलं तर जो रस्ता मी दाखवला हर्सूल गिरणारा मार्गे, त्याच रस्त्याने जा. कारण स्पेशली तिसऱ्या सोमवारी इथे आल्यानंतर इथेच थांबवलं जाते. थांबून जर तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचं आहे, तुम्ही दर्शनासाठी आलेले आहात, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं आहे तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये, तर इथे येऊन थांबवलं जाते आपल्याला. आणि पार्किंगसाठी आपल्याला इकडे गाडी लावावी लागते. तुम्ही काही घेऊन या, फोर व्हीलर घेऊन या, कुठलीही VIP गाडी घेऊन या, तुमची किती चांगली गाडी असो, इकडे पार्किंग मध्ये ठेवून जावी लागते. कारण गर्दीच तेवढी अफाट असते, त्या कारणास्तव हे करावं लागते. इकडे पार्किंग ठेवून मग आपल्याला इथून पुढे जाण्यासाठी महामंडळ, ST महामंडळच्या बसेस असतात, त्या बसने आपल्याला इथून जावं लागते. बस जाण्यासाठी पण असतात ना, येण्यासाठी पण असतात. किंवा इथून ज्याला चालत जायचंय तो चालत जातो, चालत यायचंय तो चालत येतो दर्शन घेऊन. तर कधी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये आला तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा, इथे आल्यानंतर आपल्याला पार्किंग इकडे करावी लागते. पार्किंग करून इकडून ST महामंडळच्या बसेस असतात, त्यांनी जावं लागते. स्पेशली तिसऱ्या सोमवारी तुम्ही कितीही वाजता या, इथून आपल्याला सोडत नाही, कारण गर्दीच तेवढी असते. जर प्रत्येक वाहन तिथपर्यंत गेलं तर तिकडे पूर्ण एकदम जाम होऊन जाईल. त्याच्याकरता ही व्यवस्था करावी लागते शासनाला, प्रशासनाला. आणि त्याच्याने व्यवस्थित सगळ्यांना फायदा होतो, कारण तिथे जाऊन व्यवस्थित दर्शन पण घेता येते. आणि पार्किंग इकडे लावल्यामुळे आपलीही गैरसोय होत नाहीये. तिथून आपण बसने गेलो, बसने आलो, गाडी काढली, आपण निघून जातो. तसंच त्या साईडचा पण भाग केला जातो. असंच नाहीये की आपण पालघर बोईसर साईडून येतो तर आपल्यासाठीच आहे, अशातला भाग नाहीये. त्या साईडनं ज्या गाड्या येतात नाशिक साईडनं दर्शन घेणाऱ्या, ते पण तसंच आहे, त्यांना पण तिकडे थांबवलं जाते. तर हा श्रावण महिन्यात जी गर्दी होते त्र्यंबकेश्वरला, भाविकांची गर्दी होते, त्याच्यामुळे हे केलं जाते. व्हिडिओ एवढ्यासाठी बनवलेला आहे, जास्तीत जास्त शेअर करा, कारण जी गैरसोय होते त्याच्यातून वाचता येईल. हा व्हिडिओ त्याच्याकरता जास्तीत जास्त शेअर करा. आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटही करा. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, आनंदात राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा.